तर पुणे प्रकरणातील बापलेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय। पुण्यातील काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारी यांनी हा आरोप केलेला आहे। गौरव आणि मनोज अहुजांवर क्रिकेट बेटिंग आणि खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर बापलेकांना याआधीच जेलवारी झाली आहे अशी माहिती सुद्धा संगीता तिवारी यांनी दिली आहे। बापलेकांवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप सुद्धा संगीता तिवारी यांनी केला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, ही एक घटना पुण्यातली, खरं तर पुण्यामधून अशा अनेक घटना समोर येतात, मात्र ही घटना दाखवते काय तर पैशाचा माज, आपल्याकडे असलेल्या गाडीचा मस्तवालपणा आणि त्यातून येणारी गुर्मी। राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतात। बरोबर आहे। सकाळी आपण जो घडलेला प्रकार सकाळपासून दाखवतोय, ज्यात एका आलिशान गाडीतून एक मद्यधुंद अवस्थेतला जो तरुण आहे तो भर रस्त्यात गाडी पार्क करतो काय, गाडीतून उतरतो आणि भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करतो काय। इतकंच नाही तर हे सगळं सुरू असताना ज्याला रोखलं गेलं, रोखण्याचा प्रयत्न केला गेला, अशा एका व्यक्तीला त्यानं किती मुजोरपणे उत्तर दिले आणि हे मुजोरपणे उत्तर देताना कशा पद्धतीने अश्लील हावभाव केले हेही त्या व्हिडिओमधून आपल्याला दिसतं आहे। हे सगळं घडल्यानंतर तो अत्यंत वेगानं मद्यधुंद अवस्थेत तिथून फरार झाला। अजूनही त्याला पोलीस शोधतायत, मात्र तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही। इतकंच नाही तर वेगवेगळ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातोय, फोन लावले जात आहेत, तर त्याचा फोन बंद येतोय। त्याला कल्पना आहे की केलेला जो गुन्हा आहे तो किती गंभीर आहे आणि या सगळ्या गंभीर असलेल्या गुन्ह्यातून वाचवण्याचे स्वतःचे प्रयत्न आता त्याचे सुरू आहेत। मात्र सकाळी त्याची जी मुजोरी होती ती व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित झालेली, अत्यंत पैशांचा माज असलेली त्याची जी वृत्ती आहे ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत होती। आणि त्यानंतर आता पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यातून पोलिसांना त्या आरोपीला पकडणं, त्याच्या सोबत असलेला जो को पॅसेंजर सीटवर बसलेला एक तरुण आहे त्याला पकडणं हे पोलिसांसमोरचं आव्हान बनलेलं आहे। त्याच्यासाठी जी वेगवेगळी पोलिसांची पथकं आहेत ती त्याला शोधायला रवाना झालेली आहेत। वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया आपण ऐकल्याच, मात्र याच्या विरोधातलं आंदोलन देखील या ठिकाणी पार पडलेलं आहे। आता आपण ज्या स्वारगेटच्या परिसरामध्ये आहोत, हे क्रीम किचन नावाचं अहुजा यांचं हॉटेल आहे आणि याच हॉटेलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी आंदोलन या ठिकाणी जे आहे ते करण्यात आलेलं आहे। एक पुणेकर म्हणून काय सांगाल तुम्ही, ही सगळी घटना जी आहे ती बघितली असेल, कशा पद्धतीनं पैशांचा माज त्या व्हिडिओतून दिसतोय, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका असेल किंवा अश्लील हावभाव असेल। आज महिला दिन आहे आणि अशा दिनी असा प्रकार पुण्यात घडतो। असा प्रकार पुण्यात घडतोच कसा, आणि ते करायलाच नाही पाहिजे। अशा मुलाला शिक्षा झालीच पाहिजे। असं परत करणं हे योग्य नाहीच आहे। हे वेगळं पाकडं कसं वागू शकतो तो, असं कसं? आपण बघतोय की जी प्रतिक्रिया आहे ती कशा पद्धतीनं आपण आहे, जी उद्विग्न प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळते आहे। मला सांगा, ही सगळी घटना बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? बघायला गेलं तर स्वच्छ पुणे, सुंदर पुणे असं म्हटलं जातं, नाही म्हणतात। बरं ज्ञानेश्वर, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया मिळवतच राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।